आज उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या परिश्रमाने आज कॅनेरी क्रूज नॅशनल पार्क बोरिवली या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये योगा दिन साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमाला सन्माननीय प्रवीण दरेकरजी, गोपाळ शेट्टीजी, संजय उपाध्यायजी आणि अनेक असे तरुण युवती युवक मोठ्या प्रमाणामध्ये योग दिनासाठी उपस्थित होते। आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संदेश दिलेला आहे संपूर्ण विश्वाला की आपण योग केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि आरोग्य हेच उत्तम आहे। जर तुम्ही आरोग्यदायी असाल, बलशाली असाल, ताकदशील असाल तर आपण दुश्मनाचा सामना करू शकतो। जसं आपण पाकिस्तानसोबत युद्ध केलेलं आहे, जर आपण व्यायाम रोज केला तर आपण दुश्मनाशी लढण्यासाठी सदैव तत्पर राहू शकतो, असं त्यांनी या सर्व विश्वाला संदेश दिलेला आहे। आणि मला तर वाटतंय की विश्वातले एकमेव प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, की त्यांनी संपूर्ण विश्वाला आणि भारत देशाला योग शिकण्याचा जो संदेश दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि पुऱ्या विश्वामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा योग दिलेला आहे, शांती दिलेली आहे, समानता दिलेली आहे आणि युद्ध नसेल तर जगाला बुद्ध पाहिजे। आणि हा संदेश घेऊन सन्माननीय पियुष गोयल साहेबांनी आज बुद्धाच्या चरणी योगा दिन साजरा केल्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। लोकांना मी हा संदेश देतो की आपण रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि तुम्ही जर तुमचं आरोग्य जर उत्तम असेल तर तुमचं जीवन उत्तम आहे। आज आपण भारताचा इतिहास जर पाहिला तर योगाने सगळं साध्य झालेलं आहे। पर्यावरण आपण राखलं पाहिजे, शुद्ध वातावरणात आपण फिरलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांनाही व्यायाम करण्याचा संदेश दिला पाहिजे असा मी संदेश देतो।